दरम्यान आमदार खासदारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा अधिकार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणतात। आमदार खासदार हे निमंत्रित सदस्य असतात असं अजित पवारांनी म्हटलेलं होतं आणि त्यावर आता सुप्रिया सुळेंचं हे उत्तर आलंय। आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, माझ्याकडे सरकारचं गॅजेट असल्याचं सुप्रिया सुळे म्हणतात। निधीवरनं काही मागण्या अमोलदादांनी मी केल्या आणि हे होत असताना काही प्रश्न आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो। तर कलेक्टर तिथे बसले होते, ते म्हणाले की हा निधी वाटप तालुका वाईज मला सांगता येणार नाही, मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगते। साहेब म्हणाले ठीक आहे, सांगा आम्हाला। पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की एक GR आहे या राज्यामध्ये आणि त्या GRच्या नियमाप्रमाणे आमदार खासदार हे या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून, इन्व्हायटी म्हणून येतात, त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही। तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय, पण हा अधिकार तुम्हाला नाही, तो कमिटी मीटिंगला अधिकार आहे। आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचंय, त्यांना दडपशाही आणायची आहे, ह्याचं जिवंत उदाहरण आज होतं। DPTC मध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे, माझ्याकडे त्याचा GR आहे। GR मध्ये आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा, मत मांडायचा अधिकार आहे। तो GR माझ्या फोनमध्ये आता आहे। दुर्दैव, वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानीमनीच आलं नाही। प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवार साहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला आणि नंतर राज्य सरकारने GR दाखवला, म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये। म्हणून मी म्हटलं मी स्वतः GRचा अभ्यास करते। त्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे, त्याला मतदान करायचा अधिकार नाही। आम्ही मतदान करायला गेलोच नव्हतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।